हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर ऑलमोस्ट आता उन्हाळा संपलेलाच आहे आणि पावसाळा लागला आहे. तर पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की खूप असं निराश वाटतं, एकटं एकटं वाटतं किंवा घरामध्ये असं पॉझिटिव्ह वाटत नाही आहे. तर त्यासोबत मी आज काही पॉझिटिव्ह टिप्स पण देणार आहे आणि पावसाळ्यामध्ये माझं रुटीन आणि मी माझ्या याच्यामध्ये पुन्हा रुटीनमध्ये बदल केलेला आहे. तर ऋतू बदलला तर आपण रुटीन पण बदलायला हवं आणि त्यासोबत मी तुम्हाला काही टिप्स पण दिलेल्या आहेत. सो व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा. तर आता सकाळी उठली बघा, सरांचा टिफिन वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर एक्सरसाइज केली. मी एक 10-15 मिनटं असं करत असते, पण आज खूप कामं आहेत त्यामुळे एक 15-20 मिनटंच केलं. त्यानंतर आता इथे नाश्त्याची तयारी. तर मुलांना इथे उपमा बनवलेला आहे आणि रोज नाश्त्यामध्ये वेगळं वेगळं काही ना काही बनवायचं असं ठरवलं आहे. कारण चपातीने पटकन वजन वाढलं जातं आणि जर 2 ते 3 टाईम तुम्ही चपाती खात असाल तर तिथे 1 टाईमच खा. शक्यतो ज्वारीच्या भाकरीचा किंवा आता पावसाळा लागलेला आहे तर बाजरीची भाकरीसुद्धा बघा, बाजरी गरम असल्यामुळे थोडं उबदार राहतं. आपल्या शरीराला एक ताकद आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे पोटभरीचं जेवण करायचं आहे. वजन कमी करण्याच्या नादात जेवण कमी करू नका आणि जरी तुम्ही काही खाण्यात आलं तरी ते तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये तसं बदल करायचा आहारामध्ये आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं रुटीन ठेवायचं आहे. स्ट्रिक्टली डाएट वगैरे करायच्या भानगडीत पडू नका. काही वेळेला काय होतं की आपण वजन कमी करायच्या नादात जेवण कमी करतो किंवा हे नको ते नको, पण शरीराला सगळ्याची गरज असते. त्यामुळे फ्रेंड्स आपण सगळं खाल्लं पाहिजे. फक्त जे काही आपण स्पायसी बाहेरचं तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ किंवा बेकरीचे टोस्ट, बटर, खारी हे कमी करायचं आणि त्या ठिकाणी हेल्दी खायचं आहे. तर आता इथे मी साडी वेअर केलेली आहे बघा. तर सांगायचं उद्देश हा आहे की आपण जर आपल्या रुटीनमध्ये बदल केला तर आपलं वजन नक्कीच कमी होतं, आपण मेंटेन राहू शकतो. बऱ्याच जणांचं काय होतं की साडीमध्ये पोट दिसतं, तब्येत वाढलेली असते, 1-1.5 महिन्यातच शिवलेला ब्लाऊज टाईट होतो, नंतर तो उसवी त्याची शिलाई उसवावी लागते किंवा ड्रेस वेअर करायचं म्हटलं तरी तो काही वेळेला टाईट होतो. तर याचं कारण हे आहे की आपण शरीराकडे, आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो आणि आपण एकदा वजन वाढलं की मग आपल्याला आळस, कंटाळा, थकवा येतो आणि नंतर मग ते आळस, कंटाळा, थकवा किंवा प्रत्येक कामामध्ये आपल्याला उत्साह राहत नाही आणि नंतर मग आपलं वजन आणखीन वाढतं आणि स्थूलपणा वाढला की मग आपल्याला सतत कंटाळा येतो आणि एका जागीच बसून राहतो किंवा झोप वगैरे येते, झोपावंसं वाटतं, काम करायला उत्साह राहत नाही. तर असं होतं आणि बऱ्याच वेळेला असं आपल्याला पावसाळ्यामध्ये होतं बघा. कारण पावसाळ्यामध्ये कसं होतं की खूप नर्वस, निराश वाटतं, डिस्टर्ब वाटतं आणि एकटं एकटं वाटतं कधी-कधी. तर सांगायचं हे आहे की आपण आपल्याच मनाला समजवायचं, घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं जेणेकरून आपण पॉझिटिव्ह राहू आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण नको त्या गोष्टींचा विचार करतो, खूप आपण डिस्टर्ब होतो आणि नंतर मग एक आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत राहतात, गुरफटत राहतो आपण त्याच विचारांमध्ये आणि त्यामुळे अति विचार केल्यामुळे किंवा टेन्शनमुळे सुद्धा आपलं वजन वाढलं जातं आणि त्याचं वजनावरच परिणाम होत नाही तर आपल्या रुटीनमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये ते त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे नेहमी आपल्या स्वतःला आनंदी ठेवायचं. काय चांगलं, काय वाईट एवढं तर आपल्याला समजतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने रुटीन ठेवायचं आहे आणि सांगायचं हे आहे की जेवढं तुम्ही बाहेर लक्ष कमी द्याल ना तेवढं तुम्ही छान फ्रेश राहाल बघा. आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं. बऱ्याच जणांचं काय होतं की बघा, काहींचं कसं असतं की त्यांना जास्त बाहेर इंटरेस्ट राहतो. कोणाकडे कोण आलं, कोणाकडे कोण गेलं, हे काय केलं, त्याने काय केलं किंवा हे कुठे गेले, ते कुठं गेले, असं म्हणजे काहींना त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहतो. तर काहींना बघा घर स्वच्छ, क्लीन, टापटीप स्वच्छ ठेवायचं, स्वतःला अपडेट ठेवायचं किंवा स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहायचं किंवा मुलांकडे, नवऱ्याकडे, स्वतःकडे लक्ष द्यायचं. अशा काही गृहिणी आहेत आणि काही गृहिणी अशा असतात की परिस्थिती कशी आहे, कशी नाही आणि सतत हा मैत्रिणी, फ्रेंड्स तसे करतायत म्हणून आपण पण तसं करायचं. पण आपली परिस्थिती तशी आहे का? किंवा आपण जे काही वेअर करू ते आपल्याला सूट होतं आहे का? किंवा आपण जरी ते घातल्यानंतर आपल्याला ते छान वाटते का, कम्फर्ट वाटतोय का आपण त्यामध्ये? उगाचच काहीतरी शो ऑफ करायचं, हां समोरच्याने केलं म्हणून आपण करायचं, असं असं काही गृहिणी आहेत आणि असं करतात पण. त्यामुळे सांगायचा उद्देश हा आहे की जे आपल्या मनाला पटतंय, जशी आपली परिस्थिती आहे तसं आपण राहायला हवं.
आणि कसं होतं इथे आजकाल तर कोणाचं कोणाला पडलेलं नसतं, मागं नावं ठेवणारेच असतात. त्यामुळे आपण आपल्या कामावर फोकस करायचा, आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं आणि नेहमी आपण बघा प्रामाणिकपणे जे आपण काही काम करतो, प्रामाणिकपणे जे आपण बघा एक विश्वास असतो, तो विश्वासाने जर आपण नाती जपली किंवा आपण त्या विश्वासाने जर आपण राहिलं तर बाहेरचं मित्र-मैत्रिणीचं तर काय, तर नवरा-बायकोचं नातंसुद्धा छान राहतं. त्यामुळे बाहेर जेवढं लक्ष तुम्ही कमी द्याल ना, तेवढं तुम्ही छान फ्रेश आनंदी राहाल. आणि तुम्हाला आवडतं त्या गोष्टी करा. तुम्हाला ज्या गोष्टीतून समाधान, आनंद मिळतो ना, त्या गोष्टी आवर्जून करा. तुमच्या फॅमिलीला आवडत असेल, तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून करा. कोणाकडे लक्ष देऊ नका. बऱ्याच वेळेला काय होतं, की नावं कोण ठेवतं किंवा जे आपल्याला कोण वाईट बोलतं, तर एकतर त्यांना ते करायला भेटत नाही किंवा एकतर त्यांना बंधनं असतात किंवा एकतर त्यांना ते मिळत नसतं. तर एखाद्याची प्रगती होती आहे किंवा ती पुढे चालली आहे किंवा ती स्वतःमध्ये थोडेसे तिने बदल केले, छान राहायला लागले किंवा स्वतःला अपडेट ठेवते आहे किंवा ती तिच्या कामामध्ये व्यस्त राहते. तर मग नावं ठेवणारी व्यक्ती काय करते, की तुमच्याबद्दल ते वाईट काही पण काढायचे तुमच्यातले वाईट गुण आणि पाठीमागं बोलायचं. असं होतं बऱ्याचदा. पण ज्याचे कर्म त्याच्यापाशी असं बोलायचं आपण आणि स्वामींचं नाव घ्यायचं आणि पुढे चालायचं. कधी-कधी काय होतं, की आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आपल्यामध्ये प्रगती होत नाही. आपण पॉझिटिव्ह राहत नाही. आपल्या मनाला आपण समजवायचं आणि पुढे जायचं. इथे कोणी कोणाचं नसतं किंवा कोणाला कोणाचं पडलेलं नसतं. प्रत्येकजण प्रत्येकामध्ये बिझी राहतो. त्यामुळे आपण पण आपल्यामध्ये बिझी राहायचं, कामामध्ये बिझी राहायचं. अजिबात तुम्हाला बघा असं निराश वाटणार नाही, एकटं वाटणार नाही. तुम्ही काहीही करत राहा. जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल ना, तर तुमचं घर क्लीन करायला काढा किंवा स्वतःला अपडेट ठेवा, नीटनेटके राहा, ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करा, छान राहा. एखादं छानसं पुस्तक वाचा किंवा मूव्ही बघा फॅमिलीसोबत. देवपूजा आपण नित्यपूजा जरी केली तरी आपलं मन प्रसन्न होतं. अजिबात आपल्याला एकटं वाटत नाही, डिस्टर्ब होत नाही आपण आणि डोक्यात नको ते विचार येत नाही. त्यामुळे कधीच आपण निगेटिव्ह विचार डोक्यात आणायचे नाही, नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. मागे एकदा मला एका ताईने कमेंट केली होती, की ताई खूप एकटं वाटतं, निराश वाटतं, त्यावर तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवा. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स सांगत असते. असं नाही आहे, त्याच्यातूनच मी गेलेली आहे. मी पण बरेच अनुभव घेतले. पण काय होतं, की जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करत नाही, जेव्हा आपण स्वतःला बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला छान फ्रेश वाटणार नाही. त्यामुळे आपण नेहमी फ्रेश राहायचं आहे. असो तर खरं सांगायचं म्हटलं ना, तर आपण घरातलं रुटीन हाऊसवाईफ म्हटलं ना, तर अगदी पहाटेपासून बघा, सकाळी उठल्याचे खूप सारे फायदे आहे. सकाळी उठलं ना खूप फ्रेश वाटतं, दिवसभर थकवा जाणवत नाही आणि त्याच्यासोबत बघा तुम्ही सकाळी फ्रेश वातावरणात मेडिटेशन जर एक 5-10 मिनटं केलं ना, तर अख्खा दिवस तुम्हाला फ्रेश जाईल. त्यानंतर छान हेल्दी नाश्ता करायचा आहे. स्वतःचं एक टाईम टेबल बनवायचं आहे. एक्सरसाइज एक 10-12 मिनटं तरी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून करायची आहे. व्यायाम केल्याने खूप फरक पडतो. आपलं शरीर निरोगी राहतं, आपली स्किन टाईट होते, चेहरा टवटवीत तजेलदार होतो. छान म्युझिक लावा आणि मस्त तुम्ही असं काही कार्डिओ, झुंबा किंवा स्ट्रेचिंगचे प्रकार, सूर्यनमस्कार घाला फक्त 12 तुम्हाला काही जर जमत नसेल तर. पण तुम्ही एक असं स्वतःचं टाईम टेबल बनवलं ना एक 40शी नंतर, तर बघा आपल्याला खूप फ्रेश वाटतं. अजिबात आपल्याला म्हणजे असं निराश आणि थकवा जाणवत नाही. आता पावसाळ्यामध्ये बघा जर हे असे लाडू बनवून ठेवले, तर एक लाडू खाल्ला तर एवढं शरीराला ऊर्जा, ताकद मिळते. तर अजिबात बघा आपल्याला असं भूक लागत नाही. जे सारख्या खाण्याच्या क्रेविंग्स असतात त्या कंट्रोलमध्ये राहतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये हे आवर्जून आपण लाडू बनवून खायचे आहेत. आता उन्हाळा संपला. उन्हाळ्यामध्ये कसं असतं गरम असल्यामुळे आपण गूळ वगैरे त्यामध्ये टाकतो. तर कधी-कधी आपल्याला बघा हीट वाढते. त्यामुळे हे पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्लेले खूप छान, की शरीराला ताकद मिळते, इम्युनिटी पॉवर लहान मुलांची स्ट्रॉंग होते, हाडं मजबूत होतात. यामध्ये डिंक, मेथी, खारीक खोबरं, तर याची मी रेसिपी तुम्हाला दाखवते आहे, की खारीक खोबरं अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलं आणि नंतर खारकांच्या बिया काढून ते थोडंसं तूप टाकून असं खारीक खोबरं भाजलं, म्हणजे खोबऱ्यावरचा जो खवटपणा असतो ना तो निघून जातो. काजू बदाम 100 ग्रॅम घेतलं. तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. त्यामध्ये बघा डिंक घेतलेला आहे 100 ग्रॅम आणि मेथी 50 ग्रॅमच घेतली, कारण मेथी कडू असते. मग मेथी आणि कडू लाडू व्हायला नको म्हणून काय करायचं, मेथी भाजायची आणि मिक्सरमध्ये बारीक करायची. नंतर ती दुधामध्ये भिजत घालायची आणि दुधामध्ये भिजल्यानंतर बघा ही बाकी
बाकी प्रिपरेशन करेपर्यंत आहे ना बरोबर ती भिजली जाते मेथीची पावडर. आणि मग ती तूप टाकून भाजून घ्यायची आणि नंतर सगळं भाजून घ्यायचं, डिंक पण तळून घ्यायचं छान फुलेपर्यंत. त्यानंतर मग असं थोडं तूप टाकायचं आणि तुपात जे गव्हाचं पीठ आहे ना ते 1 ते 1.5 कप टाकायचं किंवा छोटी वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल. तर त्याने काय होतं की आपल्या दमदार राहतात हे लाडू, खाल्ल्यानंतर भूक लागत नाही. आणि त्याचबरोबर बघा शरीराला एक ताकद मिळते थंडीच्या दिवसांमध्ये. काही वेळेला बघा ज्यांना सांधेदुखी, कंबरदुखी, हाडंदुखी, पावसाळा आणि याच्या थंडीमध्ये हाडं दुखतात, तर मग गुडघे दुखतात, तर मग असा एक रोज एक लाडू खायचा. कारण प्रत्येक वेळेला काय होतं ड्रायफ्रूट सगळ्यांना खाणं पॉसिबल होत नाही. असं एकदा आणून लाडू जर बनवले तर एक 10-12 दिवस 15 दिवस म्हटलं तरी जातात, ते खराब होत नाही. आणि घरातल्यानी सगळ्यांनी एक खायचा. तर ही मेथी बघा आता पूर्ण भिजली आहे, तर असं दुधामध्ये भिजून ती पूर्णपणे ड्राय सुकी होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायची, म्हणजे तिचा कडूपणा पूर्णपणे निघून जातो. आणि सगळं मिक्सरला असं बारीक करायचं, त्यामध्ये सगळं हे तळून वगैरे बारीक करून घालायचं, एकजीव करायचं. आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आणि नंतर 2 चमचे तूप घालून त्याचं असं फक्त मेल्ट होईपर्यंत असं गॅसवर फिरवायचं फक्त एकसारखं एका डायरेक्शनने. गूळ मेल्ट वितळला पूर्ण की त्याच्यामध्ये टाकायचा, असा पक्का पाक बनवायचा नाही. आणि खूप छान लाडू होतात. तर मी पहिले ना बारीक करून टाकायची गूळ, पण हे मी आईची पद्धत शिकली आहे की गूळ असा मेल्ट करून त्याच्यामध्ये टाकायचा, म्हणजे एकजीव होतो आणि चव एकसारखी लागते आणि गोडीचं प्रमाण पण एकसारखं होतं. आणि असं सगळं मिक्स करायचं आणि नंतर लाडू छोटे छोटे बनवायचे. रोज एक लाडू खायचा. लहान मुलांना 1 कप दूध आणि असा एक लाडू दिला तर बघा अजिबात मुलं अशी हे राहणार नाही, हेल्दी राहतील आणि त्यांना वीकनेस जाणवणार नाही किंवा त्यांचे हाडं वगैरे मजबूत होतील. इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. लहान मुलांना तब्येतीसाठी चांगले ते लाडू, लहानांनाच नाही तर आपल्यासारख्या मोठ्याल्यांनासुद्धा. तर आपण रोज एक लाडू खायचा आहे. आपण घरासाठी फॅमिलीसाठी करतो, मग आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण केलं पाहिजे काहीतरी. आणि स्वतःची काळजी तितकीच घ्यायची जसं आपण दुसऱ्यांची घेतो घरामध्ये. तर आपण अशा ह्या गोष्टींमध्ये व्यस्त राहायचं आहे. तर मी असं काही ना काही रेसिपी बनव किंवा मुलांसाठी हे कर ते कर. जरी मी असं स्ट्रिक्टली डाएट करत नाही, पण असं आहारामध्ये मी बदल करते, ऋतूनुसार करते. आता उन्हाळ्यामध्ये बघा थोडंसं गरम पाणी घ्यायचे, आता थोडंसं कोमट पाणी घेत होती तर आता पावसाळ्यामध्ये थोडंसं जास्त गरम घ्यायचं. त्याने काय होतं गरम पाण्याने आपलं पोट कमी होण्यास खूप मदत होते. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी सांगितलेलं बघा, ते पाणी घ्यायचं. असं काही ना काही मी एक गोष्टी फॉलो करते, त्यामुळे मला स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडत नाही. आणि जिम, योगा सेंटर जॉईन करण्यापेक्षा आहे ना सरळ घरामध्ये तुम्ही एक 15-20 मिनटं व्यायाम करा. बघा खूप छान वाटतं. असं घरगुती नॅचरल पद्धतीने तुम्ही जेवढं वेट लॉस कराल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं आपण जर बाहेरचे प्रॉडक्ट घेतले तर तेवढ्या वेळापुरता आपल्याला फरक जाणवतो, पण परत आहे त्या पूर्वस्थितीमध्ये आपण येतो. तर जे काही कराल ना ते रेग्युलर करायचं. एक कन्सिस्टन्सी ठेवली ना आपण की आपल्याला स्वतःलाच त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. असो, तर आता बघा सगळं आवरलं आणि दुपारच्या वेळामध्ये असं मग काही ना काही एखादं फ्रूट खाते, ॲपल, संत्रं किंवा आता जांभळं आणलेली आहे सरांनी. तर हे शुगरवाल्यांसाठी तर खूप फायद्याचं आहे बघा. जांभळाची पावडर पण ज्यांना शुगर वगैरे आहे ना, तर मधुमेह, तर ते कंट्रोलमध्ये राहते शुगर. आणि अशी सीझनल फळं आपण खाल्ली पण पाहिजे. तर आता इथे मुलांना मी धुवून त्यावर मीठ टाकून दिलं आणि मी पण खाल्ले 2-3. तर आता इथे मी पालकची भाजी करते. तर हटून अशी पालकची भाजी, म्हणजे आहारातसुद्धा आपण पालेभाज्या, कडधान्य, मोड आलेले, पुन्हा रसाळ आपण फ्रूट खाल्ले पाहिजे, सलाड खायचं आहे. जेवणामध्ये आपण आवर्जून सलाड खायचं आहे. आणि चपाती कमी घ्यायची आहे, भात पण थोडासा घ्यायचा पण कमी घ्यायचा आहे, एक त्याची क्वांटिटी आपण ठेवायची आहे. असं जर आपण रुटीन फॉलो केलं ना तर आपलं वजन पण मेंटेनमध्ये राहतं आणि कायम आपण फ्रेश राहतो बघा. तर असं मी घरामध्ये माझ्या कामामध्ये मी व्यस्त राहते. आणि तसेच माझं वर्षा रेसिपीजसुद्धा चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यालाही सबस्क्राईब करा, म्हणजे त्यावर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा गावाकडच्या रेसिपी, आता ही पालकची भाजी हटून मी बनवते आणि खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीवर, ज्वारीच्या भाकरीवर पण असं चुरून खूप छान लागते. आणि वजन कमी करायचं म्हटलं ना तर बघा जे काही तुम्ही खाल ना ते चावून खायचं आहे. तर तुम्ही असं अगदी बारीक घास घेऊन किंवा चुरून जर खाल्लं ना तर लवकर डायजेस्ट होतं.
आणि आपण एक हाऊसवाईफ, तर आपण असं हे रुटीन जर पावसाळ्यामध्ये ठेवलं तर आपणच काय तर घरातले सुद्धा बघा आनंदी आणि कायम फ्रेश आणि फिट राहतील. तर आपण आहोत तर आपलं घर फॅमिली आहे, त्यामुळे आपण नेहमी स्वतःला खुश ठेवायचं, स्वतःवर प्रेम करायचं, आवडतं त्या गोष्टी करा. आणि 24 तास गाऊन घालण्यापेक्षा आहे ना आपण म्हणजे वेगवेगळे ड्रेसिंग केलं तर बघा प्रत्येक ड्रेसिंगमध्ये आपण वेगवेगळं दिसतो. साडीमध्ये वेगळं दिसतो, ड्रेसिंग जीन्स वगैरे टी शर्ट किंवा ट्रेंडिंगनुसार जर आपण असे ड्रेसिंग केले ना तर आपल्याला बघा खूप छान फ्रेश वाटतं आणि आपण नेहमी ॲक्टिव्ह राहतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण करायच्याच आहे. असं जर रुटीन तुम्ही प्रत्येक गृहिणीने जर पावसाळ्यामध्ये ठेवलं तर बघा तुम्हाला कधीच असं निराश वाटणार नाही. आणि आता गेले 4-5 वर्षापासून मी माझ्या रुटीनमध्ये स्वतःमध्ये बदल केलेत ना, तशी मी एवढी फ्रेश राहते ना, तर इवन माझं वजन देखील वाढत नाही, आहे तेवढंच आहे. उलट आता एक 2-3 महिन्यापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता की माझं महिन्यात 4 ते 5 किलो वजन कमी झालं. आणि हो खरंच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या. त्याचबरोबर माझ्या रुटीनमध्ये मी बदल केले, साखर बंद केली आणि त्यासोबत गोड पदार्थ म्हणजे फार कधीतरी खाण्यात आले तर ते क्वांटिटीमध्ये अगदी मनाचं समाधान म्हणून. आणि त्याच्यासोबत मग दुपारचं ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा मग रात्रीचं झोपण्या अगोदर ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी असं हे मी घेत होती. दिवसभरात उन्हाळ्यातसुद्धा मी 3 ते 4 बॉटल पाण्याच्या भरून दिवसभरात मी तेवढं पाणी घ्यायची. आणि आता हो मी थोडंसं अजून रुटीनमध्ये बदल केला आहे. तर एक आपण 10-15 मिनटं व्यायाम केला पाहिजे किंवा व्यायाम नाही जमला तर तुम्ही वॉक करायचा आहे, एक अर्धा तास तरी वॉकिंग करायचे आहे दिवसभरामध्ये. त्याने काय होतं आपल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर अशा पद्धतीने मी ह्या छोट्या-छोट्या गोष्टी फॉलो करते. भरपूर साऱ्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहेत. आणि काही अजूनही हाऊसवाईफ अशा आहेत की पूर्णपणे स्वतःला त्यांनी असं एकांतात गुरफटून घेतलेलं आहे किंवा सतत विचार करणं, सतत बाहेर लक्ष देणं किंवा कुठल्याच कामामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही राहत. आणि इवन स्वतःलासुद्धा ते अपडेट ठेवत नाहीत. घरामध्ये सुद्धा असं काही म्हणजे करायला मन लागत नाही. घरामध्ये पण खूप अस्तव्यस्त पडलेलं असतं. मग याने काय होतं आणखी निगेटिव्हिटी तयार होते आणि आपल्याला असं जर वातावरण असेल तर कधीच फ्रेश वाटणार नाही. आणि आपण आपल्या फॅमिलीचा, आपल्या नवऱ्याचा, मुलांचा आपण नेहमी कायम विचार केला पाहिजे. स्वतःला आपण छान ठेवलं पाहिजे. स्वतःवर जेव्हा आपण प्रेम करायला लागतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी छान वाटायला लागतात. आणि परिस्थितीनुसार राहावं माणसाने. आपण आपली जशी परिस्थिती आहे आपण तसंच राहावं. हां, परिस्थिती सुधारली, बदलली तर आपण तसं करू शकतो, बदलू शकतो. छोट्या-छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा. कधी पण आहे ना छोट्या गोष्टीत मोठा आनंद घेतला ना तर आपण समाधानी राहतो. आणि जेव्हा आपण समाधानी राहतो ना तेव्हाच आपल्यामध्ये हे बदल होतात. आणि हो, मला बऱ्याच ताईंची कमेंट आली की ताई ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका. तर मला हेच सांगायचं आहे की त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय, रिझन काय तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या पूर्वीपासून बघा ॲल्युमिनियमचीच भांडी वापरत आलेली आहेत जुनी लोकं. आणि ते अजूनही काटक बघायला मिळतात आपल्याला. मग आत्ताच का ॲल्युमिनियमची भांडी बंद करायची? बरं जे आपण घेतलेली आहे तर त्या भांड्यांचं करायचं काय? तर हो, आता मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या परिस्थितीनुसार बदल करू शकतो. स्टीलची भांडी किंवा अजून नॉनस्टिकची भांडी आपण घेऊ शकतो. पण जी ॲल्युमिनियमची भांडी आपल्या रोज वापरातील आहे, आपण पूर्वीपासून ती वापरत आलेलो आहोत. मग ती आता करायची काय त्या भांड्यांचं? आणि हो, जर ते आरोग्यासाठी चांगले नसेल तर मग मार्केटमध्ये जसं प्लॅस्टिकवर बंदी आली होती तसं ॲल्युमिनियमची भांडीसुद्धा बंद व्हायला हवीत ना. तर हेच सांगायचं आहे की आपण एखाद्याने सांगितलं तर लगेच दुसऱ्याने पण त्याचं ऐकून सांगायचं, लगेच तिसऱ्याने पण. पण ते त्याच्या पाठीमागचं आपल्याला काही रिझन माहिती आहे का? की खरंच ते आरोग्यासाठी धोकादायक आहे का? आणि हो, जर आरोग्यासाठी धोकादायक असेल तर मग लोकं अजूनही ॲल्युमिनियमची भांडी घेत आहेत. तर का?
तर मला असं वाटतं की बघा, जास्त काळ फ्रीजमध्ये अन्न ठेवल्याने, प्लॅस्टिकच्या भांड्यांचा जास्त वापर केल्याने किंवा प्लॅस्टिकमध्ये जास्त काळ शिजवलेलं अन्न ठेवणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यासोबत बघा, बऱ्याच जणी काय करतात की फ्रीजमध्ये कांदा सोलून वगैरे ठेवणं घाईच्या वेळेला बरं पडतं म्हणून, किंवा लसूण जास्त दिवस सोलून ठेवणं, काही प्युरी करून ठेवतात, काही खूप दिवसांचे मसाले वाटून ठेवतात. तर हे धोकादायक आहे आरोग्यासाठी. जे तुम्ही जेवढं फ्रेश कराल, फ्रेश अन्न खाल, तेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला हव्यात. पण हां, ॲल्युमिनियमचं हे मध्येच काय मला ते कळलं नाही अजून, आणि आत्तापर्यंत मी तीच भांडी बघत आलेत. आपल्या आई आजी पूर्वीची लोकं तीच भांडी वापरत आलेत. त्यामुळे त्या भांड्यांची सवय, हां, ती स्वच्छ क्लीन असावी. अगदीच खूप हे झालं असेल तर ते तुम्ही बदलू शकता भांडं. पण जर सगळीच भांडी तुम्ही ॲल्युमिनियमची भांडी पहिल्यापासून वापरताय, तर आता लगेच बंद का करावीत? आणि हो, हळूहळू तुम्ही करू शकता. प्रत्येकाची परिस्थिती लगेच तशी नाही आहे की लगेच तुम्ही स्टीलचं किंवा काचेचं वापरू शकाल. तर मला हे सांगायचं आहे, एकाने बोललं, दुसऱ्याने बोललं, लगेच आपण ते ऐकून करावं नाही. त्याच्या पाठीमागचं रिझन आपल्याला प्रॉपर माहिती पाहिजे. आणि जर कोणी तुम्ही बघा डॉक्टर किंवा कोणाला काही माहिती असेल त्याचं रिझन, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि मला एक कळतं आहे की बघा, जे रस्त्यावरचे गरीब लोकं आहेत त्यांना साधं प्लॅस्टिकसुद्धा भेटत नाही, तर स्टील, काच, चांगली भांडी कुठून भेटणार? तो जीव नाही आहे का? आपण जर एवढं ह्या गोष्टी फॉलो करतो आहे की प्रत्येक गोष्ट काही करताना, खाताना वगैरे आपण प्रत्येक वेळेला आपण सतत हात वगैरे धुत असतो किंवा खाली पडलेलं आपण घेत नाही, तरी आपल्याला काही असे लोकं बघायला मिळतात की त्यांना खूप इंटरनल आजार आहेत, की सतत आजारी असतात. आणि आपण रस्त्यावरची गरीब लोकं बघतो आहे की बघा, त्यांना नीट अंगाला कपडा भेटत नाही, 2 वेळचं जेवण भेटत नाहीत, त्यांना पियायला पाणी नाही, तर हात धुवायला पाणी काही वेळेला भेटते नाही भेटते. तर ते किती स्ट्रॉंग आहेत? तो जीव नाही आहे का? आजकाल कसं झालं आहे की पैसा आला आहे तर खूप काही निघालं आहे, हे करू नका, ते करू नका. पण हो, जर खरंच ते आरोग्यासाठी धोकादायक असेल तर ते बंद करू शकते मी. पण त्याच्या पाठीमागचं रिझनच माहिती नाही, नेमकं होतं आहे काय, किंवा का वापरू नये ती ॲल्युमिनियमची भांडी.